मुळात ही जी कॅन्टीन आहे, जे ज्यांना कंत्राट दिलेला आहे तो माणूस कोण होता, तुम्ही त्याच्यासोबत बोलला तर त्याचं वर्तन कसं होतं, त्याचा स्वभाव कसा होता? आता मूळ मालक तर काल रात्री इकडे नव्हता, पण मागच्या 2-3 बैठकीत तो आमच्याशी आमदारांशी चांगलाच बोलतो, तो काय बोलत नाही. पण बाकीच्या लोकांशी हे लोक काही चांगले वागत नाही. अनेकांच्या आता रात्री मला कोणी मला ताटात सुतळी दाखवली, कोणी मला कॉक्रोच दाखवला, कोणी मला पाल दाखवली. हे सारखं जर इथं होत असेल आणि ही कोणती ही सगळी माणसं कुठले साऊथची आहेत, इथे कोणी त्यांच्यासोबतचा कर्मचारी महाराष्ट्रातला नाहीये, त्याच्यामुळे हे या लोकांना मोजत पण नाहीये, याने काय तक्रारी करता ऐकत पण नाहीये. त्याच्यामुळे त्याची पण मुजरीवाली आणि वारंवार कंत्राट जो जातो याच ठेकेदाराला जातो. मी किती वर्षापासून पाहतो, 20-25 जेव्हापासून मी मुंबईत येतो 90 पासून, तेव्हापासून हीच माणसं दिसतात सगळी. परत एकदा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चर्चेत आहेत. संजय गायकवाड आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. परत एकदा शिंदेचे आमदार चर्चेत आहेत अशी चर्चा आहे. शिंदेचे आमदार, शिंदे साहेबांचे आमदार नाही, आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. आणि चर्चे म्हणजे काय, जर एखादी घटना घडली तर त्याची चर्चा होत असेल तर त्याला मी काय करणार आहे. तुम्ही काही याची तक्रार केली आहे का कुठे काही, कारण की खाद्यान्न समिती पण असते आमदारांची? मी समितीच्या अध्यक्षांना पण रात्री फोन केलेला, पण त्यांनी काही अद्यापर्यंत फोन उचलला, माझ्याशी बोलले, पण त्यांनी सांगितलं मी अजून काही पदभार स्वीकारलेला नाहीये. म्हणून मी रात्री त्यांचे जे व्यवस्थापक MD गायकवाड त्यांना फोन केलेला आणि फूड अँड ड्रग्ज वाल्यांना आज रायटिंगमध्ये मी तक्रार देऊन तपासणी करायला सांगणार. अशा प्रकारचं निकृष्ट जेवण आमदारांना देणं कितपत योग्य आहे? योग्य नाही. मी तुम्हाला मगाशीच बोललो की आमच्या जीवाशी खेळायचा प्रकार आहे. आमच्याच नाही, येणाऱ्या ग्रामीण भागातला प्रत्येक नागरिक असेल, कोणी अधिकारी असेल, कर्मचारी असेल, सगळेच लोक इकडे जेवतात येऊन. सगळ्यांच्या जीवाशी खेळायचा विषय हा. धन्यवाद सर. गायकवाड साहेब महाराष्ट्रांच्या विशेष. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय महाराष्ट्र.